रेल्वे दुर्घटनेला या दुर्घटनेतला 5वा बळी गेलाय। अनिल मोरे या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे। अनिल मोरे दररोज वाशिंद येथून मुंबईकडे प्रवास करायचे। काही दिवसांपूर्वी मुंब्रा इथे लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना 14 प्रवासी जे ट्रेनमधून पडले होते यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर इतरांचे उपचार हे कळवा हॉस्पिटल आणि ज्युपिटर रुग्णालयामध्ये सुरू होते। अनिल मोरे यांना कळवा रुग्णालयाने पुढील उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये ट्रान्सफर केलं होतं, मात्र त्यांचाही या अपघातानंतर उपचार घेत असताना मृत्यू झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, या रेल्वे दुर्घटनेतला 5वा बळी आज गेलाय, काय माहिती? संपर्क तुटलाय, मात्र अनिल मोरे असं त्यांचं नाव आहे। ते दररोज वाशिंद इथून मुंबईकडे प्रवास करायचे। काही दिवसांपूर्वी मुंब्रा इथल्या लोकल ट्रेनमधनं प्रवास करत असताना 14 प्रवासी जे ट्रेनमधनं पडले होते त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता आणि आज अनिल मोरे नामक व्यक्तीचा देखील आज 5वा बळी गेलेला आहे। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे पुन्हा आहेत आपल्यासोबत। अजित, ज्या पद्धतीनं मुंब्र्याची जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये जवळपास 4 जणांचा मृत्यू झाला होता त्याच दिवशी आणि 2 जण जी आहेत ती त्यामध्ये अत्यवस्थ होती। त्यापैकी अनिल मोरे यांना ज्युपिटर हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावरती गेले अनेक दिवस उपचार सुरू होते। अनिल मोरे हे वाशिंदवरून मुंबईकडे रोज प्रवास करायचे आणि कामानिमित्त ते रोज प्रवास करत असताना नेमक्या याच ट्रेनमध्ये जेव्हा अपघात झाला त्यावेळी अनिल मोरे हे देखील पडले आणि त्यांच्या डोक्याला, मानेला, पाठीला, त्याच पद्धतीनं पायाला गंभीर दुखापत झाली होती। त्याच्यावरती उपचार सुरू होते। अनेक ऑपरेशन देखील त्यांच्यावर केले गेले, पण शेवटी डॉक्टरांचे प्रयत्न जे आहेत ते अपयशी ठरले आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला। या घटनेमध्ये 14 प्रवासी जे आहेत ते गाडीतून पडले होते, त्यापैकी 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर 7 प्रवासी जे आहेत ते जखमी झाले होते, त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि 2 प्रवासी गंभीररित्या जखमी होते, त्यापैकी एक अनिल मोरे होते। या घटनेनंतर जेव्हा संपूर्ण घटना घडली त्यावेळी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आहे। माप देखील घेतलं गेले की नेमकं घटना कशी घडली असावी। सुरुवातीला ज्या पद्धतीनं रेल्वे प्रशासन सांगतं की 2 प्रवाशांच्या मधून टक्कर लावून ही घटना घडलेली आहे, पण नंतर अशी लक्षात येते की 2 प्रवाशांनी टक्कर लावून नाही तर जो एक वळण आहे त्या ट्रॅकला झटका लागून हे सगळी घटना घडलेली आहे आणि त्यात आता आज 5वा बळी या सगळ्या घटनेचा गेला। अजित, धन्यवाद या माहितीसाठी।